मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला आता झकास असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट काय आहे ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब देखील करा. पूर्वाने इकडे भारतीला सांगितलेलं आहे की सत्यावर कसल्याही परिस्थितीत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण सत्यावरचे आत्तापर्यंतचे जे गुन्हे आहेत ते सगळे गुन्हे जे आहेत ते निकाल लागलेले आहेत आणि सत्या त्यातून निर्दोष मुक्त झालेला आहे. आता पूर्वाला असे गुन्हे पाहिजे आहेत ज्यामध्ये सत्या अडकला पाहिजे आणि हे सगळं ती भारतीला सांगतेय. मला काही सांगू नको, काही कर, नकली लोक आण, त्याच्यावर नकली गुन्हे असतील ते दाखल कर, पण सत्या या सगळ्यामध्ये अडकला पाहिजे असं ती भारतीला सांगते. पण भारतीला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नाही. कारण ती सत्याला खूप मानते आणि सत्या किती चांगला आहे ही गोष्ट देखील भारतीला माहिती आहे. पण पूर्वा आता अक्सापोटी आणि तिच्या सत्यावर असलेल्या रागापोटी भारतीला सांगते की काही कर, पण सत्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. भारती म्हणते, "पण मॅडम असं कसं करू मी? म्हणजे असं करता येत असतं का?" तेव्हा ती म्हणते, "सगळं करता येत असतं. तू मला काही सांगू नको. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून तू वाटल्यास निघून जा. पण जेव्हा पण येशील ना, तेव्हा सत्याच्या विरोधात काहीतरी घेऊनच माझ्यासमोर यायचं आहे. मला सत्याच्या विरोधातल्या फाईल पाहिजेत. काही केलं तरी मला सत्या गजाच्या आड पाहिजे." असं आता पूर्वाने तिला सांगितलेलं आहे. पण भारतीला मात्र ही गोष्ट पटलेली नाहीये. भारती म्हणते, की ही कशी बाई आहे विनाकारण सत्याच्या मागं लागलेली आहे. भारती तिथं काहीच बोलत नाही. पण आता भारतीनं ठरवलंय, की हे सगळं सत्याला सांगायचं. कारण सत्या दादा किती चांगला आहे आणि तो लोकांसाठी किती झटतो हे सगळं तिला माहिती आहे. आता या पूर्वाला धडा शिकवलाच पाहिजे असं भारतीला वाटत आहे आणि त्यामुळे तिने सत्याला सगळं काही सांगून टाकलेलं आहे. आणि जेव्हा सत्याला ही गोष्ट समजते, की पूर्वा त्याच्यावर खोट्या-नाट्या केसेस टाकणार आहे आणि सत्या भलताच चिडलेला आहे. सत्या चिडलेला असतो आणि तेव्हाच तिथे जयद्या आणि बलमा देखील असतात आणि जयद्या आणि बलमा त्याला विचारतात, की "सत्या काय झालंय?" तेव्हा सत्या सांगतो, की भारतीचा मगाशीच फोन आला होता आणि भारतीनं सांगितलंय, की पूर्वा ही आता माझ्यावर खोट्या-नाट्या केसेस टाकणार आहे आणि मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करणार आहे. एकतर मंजू आता तात्यासाहेबांकडे गेलेली आहे आणि पूर्वा आता जास्तच तोंड वर करायला लागलेली आहे. त्यामुळे या पूर्वाचं काहीतरी केलं पाहिजे असं बलमा देखील बोलत आहे. तेव्हा सत्या म्हणतो, "मला देखील आता तसंच वाटायला लागलंय. आतापर्यंत मी शांत राहिलोय, पण या पूर्वाला चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे," असं सत्या बोलत आहे. जयद्या म्हणतो, "काय करायचंय? तू नुसतं सांग काय करायचं ते, आपण ते करूया." सत्या म्हणतो, "मी सांगतोय ना त्याप्रमाणे काम झालं पाहिजे." आणि त्याने जयद्या आणि बलमा यांना एक काम सांगितलेलं आहे आणि सांगितलंय, की याप्रमाणे काम करून आपल्याला पूर्वाची चांगली मस्ती जिरवणं गरजेचं आहे. कारण ती शांत बसत नाहीये. आता विनाकारण ती माझ्या मागं लागलेली आहे. मी शांत आहे तरी देखील ती माझ्या मागं लागली आहे आणि मला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करते मागं देखील तिने असंच केलेलं आहे. आता मात्र आपण शांत राहिलो तर पाणी आपल्या नाकातोंडात जाणार आहे, असं सत्या बोलत आहे. तेव्हा बलमा म्हणतो, "ठीक आहे. आता आपण जे ते काम करायलाच पाहिजे जे गरजेचं आहे." बलमा म्हणतो, "पण सत्या, तुझं आणि जयद्याचं भांडण मिटलं का?" तेव्हा ते दोघंही हसतात आणि सांगतात, की "ते भांडण नव्हतंच. ते गरजेचं होतं म्हणून सगळं काही केलेलं होतं." बलमा म्हणतो, "तुम्ही दोघं काय करताय मला देखील सांगत जा. मला पण तुमच्या त्या मिशनमध्ये काम करायचंय." सत्या म्हणतो, "अरे, तो आमच्या मिशनमध्येच आहे. पण आता सध्याचं जे मिशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते मिशन म्हणजे पूर्वाला अद्दल घडवणं." आणि बलमा देखील आता तयार झालेला आहे. बलमा म्हणतो, "ठीक आहे. सत्या तू फक्त सांग मला आता काय करायचंय ते. मला देखील त्या पूर्वाला चांगला धडा शिकवायचाच आहे. तू बघितलं ना मागच्या वेळेस तिनं कशी माझी फजिती केलेली होती. त्यामुळं आता मी शांत बसणार नाही. तू फक्त सांग काय-काय करायचंय?" असं म्हणून त्याने सत्याला प्लॅन विचारलेला आहे. आणि सत्या त्या दोघांना अगदी व्यवस्थितपणे प्लॅन समजावून सांगत आहे. आणि सत्या जसा-जसा प्लॅन सांगतोय तसं बलमा आणि जयद्या चांगलेच खुश झालेले आहेत. कारण त्यांना सत्याचा प्लॅन हा जबरदस्त पटलेला आहे. आणि ते म्हणतात, "सत्या, आता आम्ही कामाला लागतो. तू काहीच काळजी करू नको. आता त्या पूर्वाचा कार्यक्रम फिक्स झालाच म्हणून समज," असं दोघांनी देखील सत्याला शब्द दिलेला आहे. सत्या म्हणतो, "तुमच्यावर तर माझा चांगलाच विश्वास आहे. आता पोलिस स्टेशनला काय-काय गंमत होणार आहे ना, ते पूर्वाच्या समोरच करूया," असं त्या तिघांनीही ठरवलेलं आहे. इकडे पोलिस स्टेशनला एक व्यक्ती आलेला आहे आणि त्याने पूर्वाला सांगितलंय, की मला सत्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायची आहे. हे ऐकल्यावर तर पूर्वा एकदम आनंदाने उड्याच मारायला लागली आहे. ते म्हणते, "काय सत्याच्या विरोधात? कसली कंप्लेंट द्यायची तुला सत्याच्या विरोधात?" तेव्हा तो सांगतो, "अहो, सत्यानं मला मारहाण केलेली आहे. सत्यानं मला शिवीगाळ केलेली आहे. म्हणून मला त्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायची आहे." तेव्हा ती म्हणते, "अरे वाह! बरं झालं. सांग, सांग. काय-काय आहे ना ते सगळं सांग." असं म्हणून तिने सत्याच्या विरोधातली कंप्लेंट लिहून घेतलेली आहे.
ती कंप्लेंट लिहित असते. तेवढ्यात अजून एक व्यक्ती तिथं आलेला आहे आणि तो देखील म्हणतो, की मला देखील सत्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायची आहे. ती म्हणते, "तुझी काय कंप्लेंट आहे?" तेव्हा तो सांगतो, "सत्याने मला पैशासाठी डांबून ठेवलेलं होतं. सत्या माझ्याकडनं पैसे घेतो आणि मी त्याला पैसे माघारी मागितले, की तो मला डांबून ठेवतो." अशा प्रकारची केस आता सत्याच्या विरोधात त्याने दिलेली आहे. पूर्वा म्हणते, "एकाच दिवसात सत्यावर 2 केस. वाह! खरंच मला वाटतंय भारतीला मी जे सांगितलं होतं, ते तिने चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. म्हणूनच या केसेस अशा पटापट येत आहेत." हे ऐकल्यावर पूर्वाला खरं तर खूप भारी वाटलेलं असतं. कारण आता सत्या आपल्या पूर्ण ताब्यात सापडलाय आणि आता सत्याला जेलमध्ये टाकणं सोपं होणार आहे. या गोष्टीमुळे ती अतिशय खुश झालेली असते. लगेच तिने भारतीला देखील बोलवून घेतलेलं आहे आणि ती भारतीला म्हणते, "अरे वाह! काल सांगितलं की तुम्ही आज लगेच कामाला लागला. बरं झालं. बघा या केसेस आलेल्या आहेत." भारती पाहते. भारती तर आश्चर्यचकित झालेली आहे. कारण तिनं तर सत्याला सगळं काही सांगितलेलं असतं. पण आता घडतंय तर सगळं उलटंच. कारण सत्याच्या विरोधात काही लोक आलेले आहेत आणि सत्याच्या विरोधात ते एफ-आय-आर द्यायला सांगत आहेत. तक्रार नोंदवून घ्यायला सांगत आहेत. सत्या शांत कसं काय बसलाय हेच इकडं भारतीला कळत नाहीये. सत्याला तिनं सगळं सांगून देखील सत्या पोलीस स्टेशनला येऊन किंवा तिने आत्तापर्यंत पूर्वाला चांगला धडा शिकवायचा काहीतरी प्लॅन करायला पाहिजे होता. पण इथं तसंच होत नाहीये. तेवढ्यात अजून एक बाई पोलीस स्टेशनला आलेली आहे आणि तिने सत्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायची म्हणलेली आहे. तेव्हा पूर्वा विचारते, "काय झालं? तुझी कसली कंप्लेंट आहे?" तेव्हा ती सांगते, की "सत्यानं माझ्या घरावर कब्जा केलेला आहे आणि माझं घर असून सुद्धा त्याने मला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. त्यामुळे मला सत्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायची आहे." तेव्हा पूर्वा एकदम खुश होताना म्हणते, "बरं झालं. आत्ताच्या आत्ता सत्याच्या विरोधात आपल्याला वॉरंट काढायचा आहे आणि सत्याला आपल्याला अटक करायची आहे." असं म्हणून तिने भारतीला बरोबर घेतलंय आणि डायरेक्ट ती सत्याच्या घरी गेलेली आहे. सत्याकडे जाऊन तिने डायरेक्ट सत्याला सांगितले, की "तुझ्या विरोधात एकाच दिवशी 3-3 कंप्लेंट आलेल्या आहेत. तू जे काय करतोयस ना, ते आता सगळं समाजाच्या समोर आलंय. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल." असे ती सांगते. सत्या म्हणतो, "माझ्या विरोधात येणं शक्यच नाहीये कंप्लेंट कारण मी काही केलेलंच नाही." तेव्हा पूर्वा म्हणते, "जे काय असेल ते आता पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचं. माझ्यासमोर अजिबात बडबड करायची नाही आणि प्रशासनाचा वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. मी तुला चांगल्यावानी सांगते चल, अन्यथा मला तुला फरफडत ओढत न्यावं लागेल." अशा प्रकारे ती बोलू लागते. तेव्हा सत्या म्हणतो, "फरफडत ओढत न्यायची काही गरज नाहीये. मला पोलीस स्टेशनला यावं लागणार आहे ना? ठीक आहे चला. मी पण बघतो की कोणी माझ्या विरोधात कंप्लेंट दिलेली आहे. मी तर सांगतो या कंप्लेंट 100% खोट्याच असणार आहेत." ते म्हणते, "काय खरं खोटं ना? पोलीस स्टेशनला चल. गेल्यानंतर तुला कळेल की खरं आहे का खोटं आहे." हे ऐकल्यानंतर खरं तर आता माया आणि सपना यांना देखील धक्का बसलेला असतो. त्यांना वाटतं की खरोखरच आता सत्याचं काही खरं नाहीये. कारण ती पूर्वा किती खतरनाक आहे हे त्यांना माहिती असतं. आणि इकडं लगेच पोलीस स्टेशनला आल्या भंडारी काकांना पूर्वाने सांगितलंय की या सत्याला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं कारण त्याच्या विरोधात आपल्याला एफ-आय-आर मिळालेले आहेत आणि आता लगेच त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे. इकडं पूर्वा तर भलतीच खुश झालेली आहे. पण तेवढ्यात तिकडं जयद्याने मात्र एस-पी साहेबांना फोन केलेला आहे आणि एस-पी साहेबांना फोन करून त्यांनी सांगितले की "आत्ताच्या आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकाल का? कारण सत्याला पोलीस स्टेशनला नेलेलं आहे आणि इथं साताऱ्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि यातून तुम्हीच फक्त वाचवू शकताय." अशा प्रकारे त्याने डायरेक्ट एस-पी साहेबांना सांगितलेलं असतं. सत्यामुळं लगेच एस-पी साहेब म्हणतात, "काहीच काळजी करू नको. मी लगेच पोलीस स्टेशनला येतो." आणि बलमा पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो आणि बलमा पूर्वाला म्हणतो, की "तुम्ही सत्याला का अटक केले ते सांगा." तेव्हा ती म्हणते, "तू कोण रे मला विचारणार? तुझा काय संबंध आहे विचारायचा? मी पोलीस आहे. काय करायचं आणि नाही करायचं ना ते मला कळतंय. सत्याच्या विरोधात कंप्लेंट आहे म्हणून सांगितलं ना तुला, त्याच्या विरुद्ध एफ-आय-आर आहे माझ्याकडं. त्यामुळं तू काही बोलू नकोस आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर निघायचं. जर का निघाला नाहीस ना, तर तुझं थोबाड रंगवीन." अशा प्रकारे ते बलमाला बोलू लागते. तेव्हा बलमा म्हणतो, "आता थोबाड कुणाचं रंगणार आहे ना, ते तुम्हाला कळेल. कारण तुम्ही जे काय करताय ना, ते इल्लीगल करताय आणि खोटं करताय." असं बलमा बोलत असतो. तेवढ्यात दारामध्ये एस-पी साहेबांची गाडी आलेली असते आणि एस-पी साहेब लगेच गाडीतून उतरलेले असतात आणि पूर्वाच्या पोलीस स्टेशनमध्ये ते आतमध्ये येत असतात. पूर्वा पाहते की एस-पी साहेब आलेले आहेत. तिला कळतच नाही की अचानक एस-पी साहेब कसं काय आलेले आहेत. एस-पी साहेब येतात आणि पूर्वा त्यांना सॅल्यूट करते. एस-पी साहेब बसतात आणि म्हणतात की "काय चाललंय इथं आणि ते सत्याला कशासाठी तुम्ही अटक केलेलं आहे याचं काय कारण मला कळेल का?"
तेव्हा ती म्हणते, "बरं झालं तुम्ही आलायत. अहो हा सत्या ना खूप मोठा गुंड आहे. आजपर्यंत आपण त्याला दादा म्हणत होतो, साताऱ्याचा चांगला करणारा व्यक्ती म्हणत होतो. पण एकाच दिवशी त्याच्याकडं 3-3 कंप्लेंट आलेल्या आहेत त्याच्या विरोधात. मारहाणीची, पैशाचा फ्रॉड केल्याची, घरावर कब्जा केल्याची अशा 3-3 कंप्लेंट त्याच्या विरोधात आहेत. त्यामुळं मी त्याला अटक केलेली आहे. हे पहा, हे आलेले आहेत व्यक्ती, यांनाच तुम्ही विचारा," असं ती सांगते. तेव्हा एस-पी साहेब विचारतात, "काय रे, काय झालंय? खरं-खरं सगळं मला नीट सांगायचं." तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, "अहो माझं काही नाहीये. मी काहीच कंप्लेंट दिलेली नाही. या मॅडम आहेत ना पूर्वा मॅडम, त्यांनी बळच माझ्याकडनं कंप्लेंट लिहून घ्यायला लावली आहे." झालं. आता पूर्वा चांगलीच तोंडावर पडलेली आहे. पूर्वा म्हणते, "अरे तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? तू स्वतः येऊन कंप्लेंट दिलेली आहेस ना?" तेव्हा तो म्हणतो, "अहो नाही मॅडम, मी कधी दिली कंप्लेंट? तुम्हीच मला म्हणलात ना, मी तुला पैसे देते आणि कंप्लेंट द्या म्हणून." तर दुसरा देखील व्यक्ती म्हणतो, "हो, हो, बरोबर आहे. पूर्वा मॅडमच अशा म्हणलेल्या आहेत." तर ती आलेली बाई देखील म्हणते, की "अहो या मॅडमनीच सांगितलं, की अशी-अशी कंप्लेंट द्या म्हणून. अहो सत्याने उलट मला घर दिलेलं आहे आणि तो कशाला माझ्या घरावर कब्जा करेल? ह्या बाई आहेत ना, त्या खूपच वाईट आहेत. अतिशय फ्रॉड आहेत. अहो यांनीच आम्हाला पैसे देऊन सत्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायला लावली आहे." असे आता डायरेक्ट त्या सगळ्या लोकांनी पूर्वाची वाट लावलेली आहे. हे सगळं ऐकून पूर्वाचं अक्षरशः डोकं दुखायला लागलेलं आहे. कारण अक्षरशः एस-पी साहेबांच्या समोरच पूर्वाच्या विरोधात लोकांनी तक्रारी द्यायला सुरुवात केलेली आहे. तिला कळलंय की आता आपली डोकेदुखी वाढलेली आहे. तेव्हा एस-पी साहेब तिच्यावर चांगले चिडतात आणि म्हणतात, "पूर्वा मॅडम, तुम्हाला काही कळतं का? तुम्ही सत्याला विनाकारण अटक केलेली आहे आणि तुम्ही लोकांना सरळ पैसे देतायत आणि बोलवतायत. अहो कायदा आणि सुव्यवस्था काय आहे का नाही?" तर अजून एक आलेला व्यक्ती देखील म्हणतो, "अगदी बरोबर आहे साहेब. मला असंच वाटतंय या मॅडम आहेत ना, यांचं डोकं आहे ना ते ठिकाणावर नाहीये. सत्यासारख्या माणसाला त्यांनी असं बोलावं ही गोष्ट मला खरीच वाटत नाही. अहो आम्हाला त्यांनी विनाकारण सत्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायला लावलेल्या आहेत." आता झालं. पूर्वाचा चांगलाच बँड वाजलेला आहे. पूर्वाला कळतंय की सत्याने बरोबर आपल्याला प्लॅनमध्ये अडकवलेलं आहे आणि अक्षरशः ती डोक्याला हात लावून बसलेली आहे. एस-पी साहेब म्हणतात, "आत्ताच्या आत्ता त्या सगळ्या कंप्लेंट मागे घ्यायच्या आणि तुमचं जे काही चाललेलं आहे ना, ते आता मला चांगलं बारकाईने बघावं लागणार आहे. या अगोदर देखील तुमच्या विरोधात बऱ्याचदा कंप्लेंट मला आलेल्या होत्या, पण मी शांत बसलो होतो. पण आता यावेळेस मात्र मी शांत बसणार नाहीये. कारण तुम्ही आता टोकाचं पाऊल गाठलेलं आहे. विनाकारण तुम्ही त्यांच्या सुर्वे फॅमिलीला टार्गेट केलेलं आहे. या अगोदर सत्याच्या बायकोला म्हणजे मंजूला देखील तुम्ही टार्गेट केलं होतं आणि आता सत्याला देखील तुम्ही टार्गेट करत आहात आणि यामुळं मी तुम्हाला काही दिवसांसाठी सस्पेंड करून टाकतोय," असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा सत्या म्हणतो, "कळलं का मॅडम? सत्याची ताकद म्हणजे सत्य आणि खरं हेच नेहमी वर राहत असतं आणि जे योग्य आहे तेच समाजापर्यंत पोहोचत असतं." असा म्हणून चांगला टोमणा त्याने पूर्वाला मारलेला असतो. तेव्हा पूर्वा पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः दोन्ही हात टेबलवर आदळून जोरजोरात ओरडत असते आणि एस-पी साहेब तिला म्हणत असतात, "अजिबात आकांड तांडव करायचं नाही. तुम्हाला सांगितलंय ना तुम्ही सस्पेंड आहात. आत्ताच्या आत्ता या पोलीस स्टेशनच्या बाहेर निघून जायचं." असं म्हणून एस-पी साहेबांनी तिला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा एपिसोड तुम्हाला बघायला कसा वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आम्हाला सबस्क्राईब करा. थँक यू.